स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ इति रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे प्रख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भावधरोणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपोचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती येसी. नामे दिदले त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रूप तयांनी आणले होते मुंबईहूनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी झोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोहाणू मात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करुणी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडोनी. विनविते जोडोनी कर
अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदिले होते, त्या पादुकासो हस्ते मठा माझी स्थापिल्या. कमाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.